मी धनश्री, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला फुगा आस्तीन शिकवणार आहे। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। इथे कपडा फोल्ड करून घेतला आहे, डबल फोल्ड आहे। आणि इथे रुंदीना मी 16 इंच घेतला आहे, अर्धा इंच जास्तच आहे। मी इथे 16 इंच घेतला आहे, तर तुम्ही इथे कमी जास्त घेऊ शकता तुम्हाला पाहिजे तेवढं। आणि लांबीला घेतला इथे 9.5 इंच, म्हणजे 9 इंच घ्यायचा आणि अर्धा इंच दुमडण्यामध्ये जाते। ही बाजू खुली आहे, त्या बाजूकडून ना 9 इंच मोजून घ्यायचे, म्हणजे 16 मधून 7 मायनस करायचे आणि 9 इंचावरती इथे एक मार्जिन द्यायचा। आणि बाकीचे उरलेले ते फोल्डसाठी असतात। आणि तिथूनच खुल्या बाजूकडून 2.5 इंच खाली घ्यायचे आणि खोल भाग बाहीचा देऊन द्यायचा आणि तिथूनच बाहीचा आकार पण देऊन द्यायचा। इथे कपडा ना बरोबर नसल्यामुळे ना काही तुम्हाला दिसत नाही आहे। तर इथे ना मी बाही कापून वगैरे घेते आणि प्लेटा टाकून घेते आणि प्लेटांना अपोजिट साईड टाकायच्या। इथे ना थोडा व्हिडिओ स्किप झाला आहे, तर तुम्हाला काही समजत नसेल तर मला कमेंट करा, मी याचा ना दुसरा व्हिडिओ बनवते। तर मी ना इथे आधीच प्लेटा टाकून ठेवल्या होत्या एका बाजूनी, आणि आता दुसऱ्या पण बाजूनी मी इथे प्लेटा टाकून घेत आहे। आणि तिथे जर प्लेटा टाकून झाल्या की मी इथे 6 इंचाची आधीच एक पट्टी घेतलेली होती आणि 2 इंच रुंद इतकी घेतलेली होती आणि ती पट्टी मी इथे लावून घेणार। पट्टीला ना मी एका बाजूने शिलाई मारून घेतली आणि दाबपट्टीची शिलाई पण मी इथे देऊन घेतलेली आहे। आणि दाबपट्टीची शिलाई देऊन झाली की त्याला मी ना फोल्ड करून आतल्या बाजूने दुमडून घेणार। इथे ना माझी बाही रेडी झालेली आहे। आता ना इथे फिटिंग शिलाई द्यायची आहे। हे बघा अशी दिसते माझी बाही। तर इथे ना मी फिटिंगवरती एक माप टाकून घेणार आणि नंतर ना इथे अस्तींना मी इथे सलवारला जोडून घेणार आहे आणि इथे ना बाहीचा माप टाकून मी फिटिंग करून घेणार आहे। आणि हे बघा अशी दिसते माझी बाही। तर इथे ना माझी फिटिंग वगैरे टाकून झाली आणि तुम्ही बघू शकताय मी ड्रेस इथे लावून दाखवला आहे। बाही बघा तुम्ही किती मस्त दिसत आहे। आणि समोरचा गळा वगैरे बघा मस्त झाला आहे आणि मागचा पण गळा तुम्हाला दाखवते बघा, छान आहे, व्यवस्थित झाला आहे। मी इथे बकरम वगैरे काहीच वापरलेला नाही आहे, पण तरीसुद्धा व्यवस्थित फिट बसला आहे। या ड्रेस स्टिचिंगचा व्हिडिओ मी पूर्णपणे यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे, तर तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा।